चमचमती टू व्हीलर खरोशी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी खरोशी संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. मी विनंती करेन बलवली संघाच्या संघनायकाला की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती करेन की आपण प्रत्येक ओव्हरला अलर्ट करायचं आहे. प्रत्येक टीमला निश्चितच 15 मिनिटांमध्ये षटक एक इनिंग समाप्त व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण राजवीर 11 बलवली विपक्ष नवनाथ खरोशी अशी ही लढत या मैदानावर पाहतोय. अगदी दोन्ही संघ आपण जर पाहायला गेलो तर शेजारील गाव म्हणावे लागतील. एक नदीच्या आड आणि पार असे हे दोन गावं वसलेली आहेत. एक प्रभू श्रीरामांची भूमी तर एक आई केळंबा देवीचं गाव. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या गावाच्या अस्मितेसाठी हे दोन्ही संघ या मैदानात उतरले. तर कोणाचा तरी या सामन्यामध्ये विजय होईल, कोणाचा तरी पराजय होईल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होतच असते. मात्र पुन्हा एकदा एक उभारी घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उमेदीने आपल्याला उतरायचं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. कारण म्हटलं जातं की जो हरला तो संपला, असं होत नाही. कारण यश आणि अपयश, कारण त्या अपयशामध्येच यश दडलेलं आहे. जर त्याच्यातील काढला तर या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल प्रकाश आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतो स्ट्राईक बॅट्समॅन दशरथ पाटील. पहिला चेंडू भिडकावलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाही. पहिला झटका खरोशी संघाला बसेल दशरथ पाटील यांच्या माध्यमातून. डीजे तांडेल या ठिकाणी डीजे मास्टर यांच्या माध्यमातून वाजवली गेली. मात्र या ठिकाणी सापला रचला गेला होता मी असं म्हणेन. कारण चेंडू हा उर्फी स्वरूपाचा फेकला गेला होता, फलंदाजाला मारण्याचं भाग पाडलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता. स्टेट ड्राईव्ह त्या ठिकाणी मंदार तैनात होता, त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. एक्झॅक्ट चेंडूला पकडला आणि दशरथ पाटील याचा खेळ संपवला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मार्गस्थ असेल प्रकाश पाटील. या ठिकाणी ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू होता, पंचांनी हेरलाय. अगदी चाणाक्ष पंच या ठिकाणी सतीशजी म्हात्रे उर्फ बंटी मॅनफॉर्म जोहे वरून बिलॉंग करणारे हे पंच. त्याचबरोबर प्रकाश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अगदी 2 चेंडूंचा खेळ झालाय. या ठिकाणी चेंडूला भिडकावला जातोय, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पहिला चेंडू निर्धाव ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला वाटलं होतं चेंडू वाईड जाईल,
परंतु चेंडू वाईट नव्हता. एक्झॅक्ट चांगल्या पोझिशनवर चेंडू फेकला गेला होता. नंतरच्या चेंडूवर अगदी प्रहार चढवला गेलाय. या ठिकाणी चेंडूला भिडकावला. पुन्हा एकदा एक तडाखा दिला जातो. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे तांडेल. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक गावामध्ये आता यंग टॅलेंट पाहायला मिळतोय, ज्यांच्या बॅट्समधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आक्रमक झालाय रोशन पाटील. अगदी दाखवून देतोय. जरी दशरथ पाटील माघारी परतला असला तरी पण रोशन पाटील अद्यापपर्यंत मैदानात आहे. या ठिकाणी वेगवान चेंडू अगदी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला तेवढी गती होती आणि एक्झॅक्ट टप्प्यावर चेंडू फेकला गेला होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथेच स्थिरावलंय 10 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. कशा पद्धतीने हाताळला जाईल की या चेंडूवर देखील एक आक्रमण चढवला जाईल रोशन पाटील याच्या माध्यमातून, कारण आक्रमकता सिद्ध केली एका चौकाराने आणि एका षटकाराने. या ठिकाणी वारंवार टीम मीटिंग होताना पाहतोय नितेश पाटील. त्या ठिकाणी काहीसं कानमंत्र देतोय गोलंदाजाला. प्रकाश पाटील हा देखील एक पातबगर गोलंदाज आहे. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार बनी तो आबाद नाही तो बरबाद. या ठिकाणी बरबाद होऊन माघारी परतेल रोशन पाटील डीजे मास्टर. या ठिकाणी जर आपण पाहिला घी सीधी उंगली से निकल रहा था, लेकिन उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. उंगली टेढ़ी कर दी, कट गया हात. सुंदर अशी फलंदाजी करत होता, मात्र अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न. अति तेथे माती असं म्हटलं जातं ना, ती म्हण अगदी योग्य या ठिकाणी ठरेल. फलंदाजी मार्कवर फलंदाज रोशन यांची जागा घेण्यासाठी मार्गस्थ झालाय संकेत. या ठिकाणी आपण पाहतोय जर मैदानात आपण जोडी जर पाहिली तर मांबा आणि भांजा अशी जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर मामा आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर भाचा आहे. मामा भाच्याची जोडी मैदानात आपण असा योगायोग नेहमी नाही पाहत. कमी काल असा योगायोग पाहायला मिळतो. कधीतरी वडील आणि पुत्र असे दोघे मैदानात खेळताना आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी मामा आणि भाचे एकाच टीम मधून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल मंदार पाटील. हा देखील एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. मी प्रभावित झालो होतो नगरपालिकेच्या मैदानावर ज्यावेळी या यंग टॅलेंटने फलंदाजी केली होती. का आक्रमक फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट, म्हणजे म्हणावं लागेल की जणू काय लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे. अशा पद्धतीची गॅप सिलेक्शन प्रॉपर करणारा हा खेळाडू. परंतु आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज आपण पाहतोय मंदार. फलंदाजी मार्कवर फलंदाज असेल प्रसाद पाटील. या ठिकाणी एक्झॅक्ट चेंडूला खेळून काढला कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंबल होतोय तोपर्यंत 2 धावा सहज गत्या. एकच धावेवर असं वाटलं होतं समाधान मानावं लागेल, परंतु फंबलिंग पाहायला मिळाली. निश्चितच त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली म्हणून 2च धावा, नाहीतर कदाचित चेंडू चौकार देखील गेला असता. नशीब म्हणावे लागतील बलवली संघाचे की तो चौकार नाही गेला. 1 धाव एक्स्ट्राची खर्च करावी लागली. धावफलक पुढे गेलाय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोचली 12 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय जोडली गेली. पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च करत असताना
दोन गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले. खरोशी संघासाठी या ठिकाणी बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे प्राइज असणार आहे. मंदार म्हात्रे या ठिकाणी चेंडूला टोलवला. चेंडू हवेत स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल. तू तिसरा झटका बसेल खरोशी संघाला. डीजे मास्टर या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून. कारण असं वाटलं होतं की चेंडू हुलकावणे देऊन सीमारेषा पार होईल, परंतु जंप जी एक्झॅक्ट टायमिंगला केली गेली प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी तो झेल यशस्वीरित्या त्यांनी पकडला आणि विकेट देखील प्राप्त केली. आता खरोशी संघाची परिस्थिती अशी मी पाहतोय की जणू काय वेस्ट इंडिजची टीम मोठी धावसंख्या उभारायची आहे म्हणून विकेटची पडझड करायची, अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. खरोशी संघाच्या बाजूने एक चांगलासा स्कोर उभारणं गरजेचं असेल. आता सध्याच्या घडीला धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 14. एक पार्टनरशिप महत्वाची असेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू हवेत. या ठिकाणी काय घडतोय, काय बिघडतोय, कॅच ड्रॉप कोणाची केली? आदेश पाटील या फलंदाजाची. असं वाटलं होतं आल्या पावली परततो की काय आदेश पाटील, मात्र या ठिकाणी झेल सोडलाय की मॅच सोडली. येणारा काल येणारा वेल आपल्याला सांगून जाईल. डीजे मास्टरला आपण या ठिकाणी संधी देऊया. डीजे
धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झालेत पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या होती 10, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावसंख्या. या ठिकाणी चांगली अशी धावसंख्या उभारावी लागेल खरोशी संघाला. जर पाहायला गेलो तर आदेश या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडला गेलाय. या ठिकाणी झेल सोडलाय की मॅच सोडली. मी म्हटलं होतं लगावला गेलाय षटकार. डीजे बाटला देखील संधी दिली जाईल. डीजे नीलेश सरांने एक डायलॉग मारला होता, मच्छर ने मुझे काटा वो उसका जुनून था, मैंने वहां खुजाया वो मेरा सुकून था, बाद में सोचा साले को मार ही दूं, लेकिन मन में ख्याल आया कि उसके रगों में भी मेरा ही खून था. अशी परिस्थिती आता या ठिकाणी होऊन बसलेली आहे. खरोशी संघाने बनवून ठेवली आता, कारण झेल सोडला होता आदेश पाटील याचा. मी म्हटलं ज्या खेळाडूला जीवदान मिळालंय त्यांनी नेहमीच धावसंख्येचा उच्चांक गाठलाय आणि ज्याने झेल सोडलाय तोच गोलंदाजी मार्कवर आहे. कारण ज्यावेळी तिशारा परेराने झेल सोडला आणि रोहित शर्माने 264 धावसंख्येचा उच्चांक गाठला. या ठिकाणी चेंडू पाहतोय, ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू वाईट घोषित केला जातोय. अगदी दडपणाखाली आलाय गोलंदाज. हा दडपण षटकाराचा नाही तर हा दडपण आहे झेल सोडण्याचा. षटकार देखील लगावला गेला नसता, मात्र दडपण राहिलाय गोलंदाजावर की माझ्या हातून झेल गेलाय. तुझ्या हातून झेल गेलाय, तुझ्या हातामध्ये आता चेंडू आहे, विकेट तू काढू शकतोस, केलेल्या चुकांवर पांघरून तू घालू शकतोस. या ठिकाणी शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू आणि या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, एका धावेवर समाधान मानावं लागेल. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे, निश्चितच चांगला गोलंदाज म्हणावा लागेल. कारण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हटल्यानंतर लेग स्पिन चांगल्या पद्धतीची फेकतो, परंतु स्पिनरने चेंडू हा समोर फेकणं गरजेचं आहे. कारण बॅट्समनला लालच देणं गरजेचे आहे. परंतु जर आपण शॉर्ट पिच स्वरूपाचे चेंडू फेकलेत ना तर आपल्याला मार बसेल, असा मार बसेल की तो आठवणीत राहील. आपण स्पिन पद्धतीची जर गोलंदाजी करत असाल तर आपल्याला चेंडू अगदी बॅट्समनच्या समोर टाकणं गरजेचं असेल, की बॅट्समनला वाटेल की हा फटका मी मारू शकेन, परंतु तो चेंडू बॅट्समनची बॅट सोडून यष्टीरक्षकाच्या हातात जाण्याची शक्यता जास्त असते. आपण जर सामना पाहिला सेमीफायनलचा तर अगदी आपले इंडियन टीमचे दोन्ही स्पिनरांनी मार खाला. का मार खाला तर त्याच्या मागचा कारण होता वाचण्याचा प्रयत्न करत होते, स्टंप लाईनवर कोणीच गोलंदाजी करत नव्हता. या ठिकाणी दिशा भरकटली, वाईट चेंडू, प्रेशर, एक प्रेशर या ठिकाणी क्रिएट होतोय गोलंदाजावर. अनिकेत नावाचा हा गोलंदाज आणि निकेत नावाचा समालोचक या ठिकाणी. योग्य पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा पकडावा लागेल गोलंदाजाला. या ठिकाणी देखील बॅक टू बॅक हा दुसरा वाईट फेकला जातोय. योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असेल, मग प्रकाश असेल यांनी देखील त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असेल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावसंख्या पाहतोय. राजवीर 11 श्रीराम बलवली संघ या ठिकाणी काहीसा दडपणाखाली दिसतोय.
गोलंदाज मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ असेल. अचूक टप्पा आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करतो. मी सांगितलं होतं स्पिनरने गोलंदाजी कुठे करायला पाहिजे, बॅट्समनच्या समोर, आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय अनिकेत डीजे. या ठिकाणी मी एक पुकार करतोय, जय भवानी पराग 11 गोविर्ले विपक्ष गावदेवी अंतोरे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, पराग 11 गोविर्ले आणि गावदेवी अंतोरे संघाच्या संघनायकांनी ही इनिंग संपताच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या षटकातील आपण जर पाहायला गेलो तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 वाईड स्क्वेअर चेंडू देखील फेकले गेले होते या षटकामध्ये. या ठिकाणी सुरेख चेंडू. मी म्हटलं होतं गोलंदाजी कुठे करायची आहे आपल्याला. अचूक टप्प्यावर आता गोलंदाजी करताना पाहतोय या ठिकाणी, कारण त्याने जो एंड चॉईस केला होता तो एंड अगदी चुकीचा होता. आता चांगल्या एंडनी गोलंदाजी करतोय, कारण डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला हा एंड निश्चितच पूरक असा ठरत असतो नेहमी. तर आता त्याच एंडचा या ठिकाणी वापर करतोय. राऊंड साईडनी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. अनिकेत या ठिकाणी दिशा भरकटली. या ठिकाणी दिशा भरकटली. एक्स्ट्रा धावसंख्येची भर या षटकामध्ये एक्स्ट्राची भरमार म्हणावी लागेल. 4 वाईड चेंडू फेकलेत आणि चेंडू झाले 4 चेंडू आणि 4 वाईड. त्याच्यात एक षटका देखील पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की अर्शदीप सिंगने एका षटकामध्ये 7 वाईड फेकले होते. त्याचा विक्रम मोडेल का? कदाचित मोडेल असं मला वाटतोय. या ठिकाणी चेंडू वाईड, 5वा चेंडू हा वाईड फेकला जातोय. अर्शदीपचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 2 चेंडू वाईड फेकावे लागतील आणि या षटकाचा खेळ देखील 2 चेंडूंचा राहिलाय. लेग स्टिकवर चेंडू टाकला तर अचूक पद्धतीने चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघेल, परंतु हा गोलंदाज चेंडू ऑफ स्टिकवर टाकतोय आणि चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकला सोडून अगदी बाहेर जातोय. लेग स्टिकवर चेंडू टाकणं गरजेचं असेल या ठिकाणी गोलंदाजाला, नाहीतर मिडल स्टंप पकडावा लागेल. या ठिकाणी चेंडू पुलटो स्वरूपाचा फेकलाय. क्षेत्ररक्षक त्यामध्ये तयार असेल, परंतु काय घडलंय? चेंडू जाईल सीमारेषा पार. नशिबाचा चौकार डीजे. स्कोरर देखील हैराण झालेत. डोक्याला हातरुमाळ बांधायची परिस्थिती आली स्कोररांना. एवढे वाईट, अगदी त्यांनी आखलेले कॉलम संपलेत. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. 5 चेंडू वाईट फेकलेत आणि हा देखील चेंडू वाईट घोषित केला जातोय. 6 चेंडू वाईट. अगदी एखादा षटकार खायला असता तरी चालला असता असं कर्णधार म्हणत असेल. एखादा षटकार लगावला असता तरी बरं झालं असतं, मात्र ही एक्स्ट्रा धावसंख्या. टोटल चेंडू 11 फेकलेत. विश्वविक्रम होईल का? या ठिकाणी चेंडूला भिडकावला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल ड्रॉप, कारण क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडूवर
जात होता त्याच्यावरूनच समजलं होतं की झेल ड्रॉप होईल. या ठिकाणी रन का काढ पंच आम्हाला या ठिकाणी काय घडलं. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोचली 32 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय आतापर्यंत जोडली गेली. निश्चितच 2 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्या असत्या या ठिकाणी चर्चा सत्रांना उधाण मिळालं, कारण या चेंडूवर 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त झाल्या असत्या. हॅलो अंपायर, पाणी. शेवटचा षटक नितेश असेल गोलंदाजी मार्कवर. तर मी विनंती करेन जय भवानी पराग इलेव्हन गोविरले विपक्ष गावदेवी अंतोरे या दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉम्बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल मितेश. गावदेवी तरणखोप विपक्ष जय भवानी पराग इलेव्हन गोविरले यांच्या सोबत ही लढत आपण मैदानावर पाहणार आहोत. शेवटचा षटक धावपटलावर धावसंख्या जोडल्या गेल्या 32 विकेटची पडझड झाली होती. 5 गडी माघारी परतलं होतं, म्हणजे टॉप ऑर्डर अगदी माघारी परतला होता खरुशी संघाचा. मात्र चुका कोणी केल्यात तर चुका केल्यात अनिकेत या गोलंदाजाने. एका षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केल्यात. निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्या होत्या आणि एका षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केल्यात अनिकेत या गोलंदाजाने. धावसंख्या धावपटलावर 32 वारंवार धावसंख्या सांगितली जाते, आपण लक्ष द्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश, फलंदाजी मार्कवर फलंदाज आदेश पाटील. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच जे के पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात येतो. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडते. अद्यापर्यंत वाईड चेंडू जास्त फेकले गेलेत या इनिंग मध्ये. एक्स्ट्रा धावसंख्या जास्त खर्च केल्यात बलवली संघाने. 7 चेंडू वाईट. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, तितका चाणाक्ष गोलंदाज नितेश पाटील. अगदी बुद्धी आणि कौशल्याचा पुरेपूर वापर करतो या ठिकाणी. फलंदाजी मार्कवर फलंदाज आदेश पाटील, ज्याच्या बॅट्स मधून एक षटकार लगावला गेलाय. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, चेंडू जाईल जाईल जाईल. या ठिकाणी विकेट प्राप्त होईल असं वाटलं होतं, चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु वाऱ्याचा वेग आता झेंड्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतो की वाऱ्याचा एक्झॅक्ट वेग किती आहे, त्याच्यामुळे चेंडू बाहेर जाणारा आतमध्ये येतोय आणि झेल बाद होऊन माघारी परततोय आदेश पाटील. बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू डीजे. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर आता उर्वरित 3 चेंडू राहिलेत आणि 3 चेंडूवर 4 चेंडू आहेत. सॉरी, पहिला चेंडू वाईट होता. 4 चेंडूंवर आक्रमण चढवावं लागेल. धावपटलावर धावसंख्या पाहतोय 33 आतापर्यंत जोडली गेलेली आहे. 33 धावसंख्या पाहतोय धावपटलावर. सत्यजित या ठिकाणी चेंडूला टोलवला, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला गॅदर करेल, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही नितेश पाटील. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल सत्यजित या फलंदाजाला. डीजे
डीजे मी काय म्हटलं होतं, सामना आहे 24 चेंडूंचा, विकेट गमावले 7 विकेट गमावले म्हणजे किती चेंडू गेले, 7 चेंडू गेलेत. परंतु बलवली संघाने देखील 7 वाईट फेकलेत. भरपाई करून दिली बलवली संघाने. खरुशी संघाने चुका केल्या होत्या परंतु त्या चुकांची भरपाई केली बलवली संघाने. गोलंदाज हॅट्रिक मार्कवर असेल आणि या स्पर्धेतील ही कदाचित तिसरी हॅट्रिक संपादित करेल. नितेश पाटील. या ठिकाणी सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी असं वाटलं होतं पायांना उद्ध्वस्त करून चेंडू जाईल, मात्र एक्झॅक्ट टायमिंगवर पाय बाजूला केले गेलेत फलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू त्याला विडकावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही, माघारी परतावं लागेल. फलंदाज केतन बॅक टू पेव्हलियन. डीजे वर धावसंख्या जोडली गेली 33 धावसंख्या जर बलवली खरोशी संघाने जर धावपटलावर जोडली गेली असेल तर बॅट्सने धावसंख्या आलेली आहे 26. उर्वरित 7 धावसंख्या वाईटच्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू. अगदी जर आपण पाहायला गेलो फाईन लेग रिजन, मिड विकेट रिजन, स्क्वेअर लेग रिजन या ठिकाणी फटके जात नाही आहेत कारण वाऱ्याची दिशा त्या बाजूने आहे. निश्चितच फलंदाजासाठी प्रतिकूल असा एरिया म्हटला जाईल हा. फलंदाजी करायची असेल तर व्ही मध्ये फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी पंचांचा बोट अवकाशाकडे, या ठिकाणी माघारी परतावा लागेल, मात्र नियमानुसार चेंडू काऊन नाही, चेंडू फेकावा लागेल आपल्याला. नियमांमध्ये बदल झालेत क्रिकेटच्या भरपूर. हा चेंडू काऊन नाही, फक्त विकेट मिळेल. न चेंडू फेकता विकेट आपल्या खात्यामध्ये जमा होईल. विकेट या ठिकाणी 9 गडी माघारी. मी कॉमेंट्रीला बसलो तेव्हाच मी सांगितलं की विकेट टाकू नका, तेवढे चेंडू आपले डॉट होत जातील. या ठिकाणी सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, शेवटचा देखील चेंडू निर्धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवट देखील गोड झालाय बलवली संघाच्या बाजूने. मात्र सामना कोणती टीम या ठिकाणी जिंकेल हे येणारा वेळ सांगून जाईल. परंतु मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन जय भवानी, पराग 11, गोविरले विपक्ष, गावदेवी तरणखोप या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तरणखोप या ठिकाणी गणेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की तरणखोप विपक्ष जय भवानी 11 गोविरले यांच्यामध्ये ही लढत आणि हा नाणेफेकीचा कौल गणेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. छापा नाणेफेकीचा कौल निश्चितच गोविरले संघाच्या बाजूने झुकतोय. तर गोविरले संघाचा डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग
या ठिकाणी आपण फील्ड घेतोय. फील्ड घेण्यामागचं कारण काय असेल? आतापर्यंत चेस झाल्यात चेस निश्चितच या मैदानावर धावसंख्या होतात कारण परंतु मागचा जर सामना पाहिला तर डोलवी संघाने सामना गमावला, परंतु तो विचार न करता देखील तुम्ही फिल्डिंग का घेण्याचं कारण आहे? आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती. किती धावसंख्येवर रोखलं जाईल प्रतिस्पर्धी संघाला? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्या हॅलो संघामध्ये जी हे धावसंख्या रोखू शकतील? संकेत, स्वप्नील, मंदार, समीर हे 4 निश्चितच आता आपण हितगुज केली गोविर्ले संघाच्या संघनायकासोबत, मात्र आता आपल्या वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय, फलंदाजी आली, तर आपल्याला 40 धावसंख्येवर रोखलं जाईल असं म्हणतात. तर आपली धावसंख्या उभारण्याचा मनसुबा किती असेल? आमची तरी 50-55चे टार्गेट आहे. असे आपल्याकडे कोणते फलंदाज आहेत की तेही धावसंख्या निश्चितच धावपटलावर जोडू शकतील? ही आमची नवीन टीम आहे. त्याच्यामध्ये 4 प्लेयर असे आहेत ते करू शकतात. कोणते असे 4 प्लेयर आहेत, त्यांची नावं समजली तर चांगलं होईल. अक्षय आहे, स्वप्नील आहे, अमित आहे, नंतर बबली आहे, असे 4 प्लेयर आहेत. निश्चितच या ठिकाणी बेस्ट ऑफ लक सर्वांना. निश्चितच बेस्ट ऑफ लक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं आहे अंतोरे तरणखोप संघाकडूनच. तरणखोप संघाने सांगितलंय की आम्ही 40 धावसंख्येत आटपणार नाहीत, तर आम्ही या मैदानावर 50 ते 55 धावसंख्येचा टार्गेट निश्चितच अचीव करू आणि प्रतिस्पर्धी संघासमोर मोठं आव्हान ठेवण्याचा निश्चितच या ठिकाणी मनसुबा आमचा असणार आहे असं सांगून दिलंय. थैंक यू सर मोकल सर। और बढ़ते दोस्तों, मुकाबले में जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है। बार बार यही स्कोर आ रहा है, लेकिन ये मुकाबले की बात है तो 34 और 35 दोनों इस मैच के आयोजक है और कुल मिलाकर देवचंद महाजरी आयोजक है और कुल मिलाकर जिनके नाम से ज़्यादा स्कोर यहाँ बन रहा है और जिन्होंने ये 34 ने ये काम किया है, वो टीम बन नहीं रहा था, उन्होंने टीम बनाकर दिखाया है, वही काम जिन्होंने किया जिनके नाम से स्कोर बना है। 34 रनों का टारगेट सामने है। कुछ भी हो सकता है, लेकिन क्रिकेट में आने वाला वक्त ही बता सकता है कि किस तरह से मुकाबला होगा। किसी की जीत किसी की हार तो होने वाली है। अतिथिगण में बैठे हुए हैं जगदीश भोईर सर, एक उद्योगपति यहाँ उपस्थित है और जिसके साथ जगदीश ठाकुर जी उपस्थित है और जिसके बाद गणेश पांडे जी उपस्थित है बलोली के, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूँगा। तमाम अतिथिगण इस स्टेज पर उपस्थित है, इस मैच का आनंद ले रहे हैं, लुक उठा रहे हैं। श्री राम बलोली के सामने 34 रनों का टारगेट सामने है। बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, गेंदबाज है रोशन और बल्लेबाज मंदार। प्रदीप और मंदार दोनों बल्लेबाज मैदान पर। पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट, गेंद लेग स्टंप थोड़ी सी बाहर निकलती हुई और इसी के साथ वाइड का इशारा, टीम का खाता खुल चुका है। गेंद थोड़ी सी बाहर, अंपायर ने देखा, जाना पर्चा और आखिरकार इसे वाइड करार दे दिया। अतिरिक्त टीम का खाता खुल चुका है। समीकरण बनता हुआ 24 गेंद और जीतने के लिए जरूरत है 30 रनों की। मुकाबला दोनों कांटे के टक्कर में होगा। खरोची टीम जानती है अच्छी गेंदबाजी इनके पास है, लेकिन बलोली की भी कम नहीं समझना चाहिए क्योंकि उनके पास अच्छे अच्छे बल्लेबाज है। ऐसे में अगली गेंद फिर से गेंद लेग स्टंप थोड़ी सी बाहर जाती हुई, लेग स्टंप के ऊपर से गेंद गई। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, डॉट गेंद के साथ टीम का खाता खुल चुका है अधिक रनों के साथ। जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने। यहाँ 34 स्टेज पर चढ़ते हुए जिनके नाम से स्कोर बना है। सीतामढ़ी अर्जुन गली की तरफ से मुकाबला का आयोजन किया है दोस्तों। नाम ने एक ब्रांड है और मैची पूर्ण चषक। और इसी बीच अगली गेंद का फुल करने की कोशिश, गेंद बिल्कुल मिड विकेट के रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठा इसी के साथ तेजी के साथ थ्रो किया था। ऐसे हालत में बल्लेबाजों ने आग को ऑकेशन कर 2 रन पूरे किए। 2 रनों के बदौलत टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 3 रनों पर। पहली गेंद वाइड, जिसके बाद दूसरी गेंद डॉट और तीसरी गेंद के ऊपर शानदार 2 रन। जीतने के लिए जरूरत है 34 रनों की। मुकाबला कोई भी जीते, लेकिन अच्छी क्रिकेट देखने को मिलेगा। आगे का मुकाबला गोइरला और गांवदेवी तरणखोप के बीच में होगा। दोनों टीम आगे का मुकाबला खेलेगी और तीसरा मुकाबला होगा आज के दिन का।
डिगट का, और इसी के साथ पार्टनरशिप किया है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी आउटफील्ड का पीछे देखते देखते गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 7 रनों पर। ये 4 रनों के साथ दीपक पाटिलिया उपस्थित है, सीतामढ़ी के जबरदस्त ऑलराउंडर। ऐसे में अगली गेंद और इस गेंद को टेप आउट करके खेला है, बिल्कुल गेंद लॉन्ग ऑन रीजन में जाती हुई गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाया जाए समय के साथ गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। टांडेल डीजे कॉमेडी बॉक्स में बैठे हुए गणेश दादा है जो बोलोली गांव से वो यहाँ उपस्थित है, और जिनकी टीम आगे बढ़ रही है उसके चेहरे पर काफ़ी खुशी का वातावरण है। ऐसे होना चाहिए, समर्थक हो तो गणेश दादा जैसे हो। बड़े बड़े टूर्नामेंट गणेश दादा के माध्यम से आयोजित होते हैं। बैक टू बैक 2 चौके, इसी बीच गेंद को खेला है पॉइंट लेग रीजन में आउटफील्ड का पीछे गेंद के पीछे खिलाड़ी आखिरकार खिलाड़ी ने गेंद को रोका है। लाजवाब फील्डिंग, इसी के साथ बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। इस 2 रनों के बदले टीम का स्कोर धीरे से बढ़ता हुआ जा, देखिए अंपायर 4 रन है। 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। बैक टू बैक 3 चौके आए हैं, ताली बजाई यसीराम बलोली। हैट्रिक के चौके आ चुके हैं। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 15 रनों पर। अंपायर का कॉल आना बहुत जरूरी होता है, लेकिन खिलाड़ी कई सच्चे होते हैं कई झूठे होते हैं। हमने कई बार देखा होगा कि ऑस्ट्रेलिया खिलाड़ी कई बार बताते नहीं थे, लेकिन जिस तरह से हिंदुस्तान के खिलाड़ी हर बार बताते हैं, सच्चाई होना बहुत खेल में बहुत ज़रूरी होता है। वही काम अभी किया है खिलाड़ियों ने, जिनकी मैं स्वागत करना चाहूँगा खरोची टीम के खिलाड़ियों का। अभी भी आखिरी गेंद प्रगति पर है, बॉलिंग मार पर रोशन पाटिल। इसी बीच अगली गेंद टेप आउट करके कदमों का इस्तेमाल किया, पटपुट पर गेंद को खेल दिया है। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाएगा जाए, जब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के बदले टीम का स्कोर हो चुका है 17 रन। मेरे साथी कमेंटेटर नीलेश जी कहते हैं कि 17 रनों पर खतरा होता है, लेकिन खतरे को टलना होगा। जीतने के लिए 34 रनों का टारगेट का पीछा करती हुई टीम बोलोली टीम आगे बढ़ती हुई। चलिए टीम मीटिंग मत कीजिए, शीघ्र मुकाबला शुरू करें। ज़्यादा वक्त बर्बाद मत कीजिए कि नाइट के मुकाबले है जिसके लिए बिजली लगती है, बिजली के साथ बिजली आती है, जिनके लिए डीजल का पैसा ज़्यादा जाता है। तो कहीं ना कहीं खिलाड़ी को सोचने पर मजबूर करना पड़ेगा, क्योंकि ये मुकाबले होते नाइट के, डे के मुकाबले दोस्तों नहीं है, इसलिए कि पैसा ज़्यादा खर्च हो जाता है। ये आरे गेरों का काम नहीं, वही काम सिर्फ सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप की तरफ से हो सकता है। और जिन्होंने करके दिखाई, ये दूसरा साल है और दूसरे साल के एक शानदार प्रतियोगिता आपके सामने नाइट की ये रजनी उपस्थित की है। साथी स्कोरर यहाँ उपस्थित है हमारे दिगंबर मात्रे और साथी कॉमेडी नीलेश जी उपस्थित है और हमारे मोकल साहब उपस्थित है, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। आप भी इस कार्यक्रम की शोभा बढ़ा रहे हैं। एक बात होती है, हर कॉमेडर आगे बढ़ना चाहता है, लेकिन कहीं समय मिलना चाहिए। समय के साथ आदमी बढ़ता है और समय के साथ आदमी
बिल्कुल आगे आगे बढ़ने की कोशिश करता है। टीम का स्कोर हो चुका है 17 रन पहला ओवर खत्म होने के बाद। जो अनुमान लगाया था कि 10 या 12 रन देंगे, लेकिन अनुमान के आईने में हम खड़े होते हैं तो कहीं ना कहीं बल्लेबाज जो काम करते हैं वो देखने लायक होता है। आपने देखा होगा कि आखिरी ओवर में जब हिंदुस्तान की फाइनल चल रही थी, शुभम दुबे ने 24 रन बनाए आखिरी ओवर में। जो रन रेट सेट होना चाहिए था 255 रनों का वो टारगेट सेट हुआ, और जिससे इरादे स्पष्ट हो चुके थे कि हिंदुस्तान की ट्रॉफी हिंदुस्तान में रहेगी। एक ऐड लगती थी कि हमारे छोरे जो हिंदुस्तान की लड़कियां हैं जिन्होंने कहा था कि अपने जाने नहीं देंगे, और जिन्होंने जाने नहीं दिया और हिंदुस्तान का वर्ल्ड कप हिंदुस्तान में रखा। इसी बीच अगली गेंद, इस गेंद पार्टनरशिप करने की कोशिश, लेकिन ऐसे हालात पर गेंद के पीछे खिलाड़ी, आखिरकार गेंद के पीछे खिलाड़ी, गेंद की जीत हुई, गेंद आगे बाउंड्री लाइन से बाहर। 4 रनों के लिए वाइड का इशारा, +1 रन आती है, 5 रन और टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 22 रनों पर। साथी दिगंबर स्कोरर बताते हुए वाइड गेंद थी और ये गेंद के पीछे खिलाड़ी दौड़े, लेकिन आखिरकार गेंद की जीत हुई। गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर, और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 22 रन। आगे का मुकाबला गोइल और तरणखोप के बीच में होगा। गांव देवी तरणखोप जय भवानी पराग 11 गोविरला के बीच में आगे का मुकाबला होगा। ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार, फुल टॉस गेंद ऑप्शन से थोड़ी सी बाहर, गेंद के पीछे खिलाड़ी, जब तक गेंद को रोके बल्लेबाजों ने आंखों का इशारा, 1 रन पूरा किया, सिर्फ संख्या हो चुकी है 2। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 24 रनों पर। जीतने के लिए अभी भी 10 रनों की आवश्यकता। मुकाबला धीरे धीरे बल्लेबाजों के पक्ष में जाता हुआ और गणेश दादा के चेहरे पर काफी खुशी का वातावरण आता हुआ। एक बात होती है, टीम देखने के लिए आ चुके हैं, खुशी का वातावरण होना बहुत जरूरी होता है। आगे का मुकाबला या उपस्थित हमारे साथी का जगदीश ठाकुर जी ऊपर है, जिनका आगे का मुकाबला होगा, जिनके भी चेहरे पर खुशी होगी। लेकिन हमारे दुर्शत गांव के यहाँ उपस्थित है जगदीश भोर जी, जिनकी टीम आज नहीं है लेकिन मैदान पर होती है, खुशी का वातावरण जिनके भी चेहरे पर होगा। कोई गेंद फेंकी नहीं गई है। ऐसे हालात पर वाइड के इशारे से रन बने हैं, कुल मिलाकर 7 रन अभी तक बने हैं। टीम का स्कोर हो चुका है 24 रन। विनय पाटिल फिर अपनी बॉलिंग मार पर, विनय फिर अपनी बॉलिंग मार पर। ऐसे बीच अगली गेंद, और इस गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी जरूर, जब तक गेंद को फील्ड कर 1 रन का मौका में स्टैंडिंग हुई। इस मौके का फायदा उठाया बल्लेबाजों ने, मौके के तलाश में खिलाड़ी रहते। इन 2 रनों के बदले टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 26 रनों पर। रनों की संख्या तेजी से बढ़ती हुई, टीम का स्कोर 26 हो चुका है। जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है। प्रतीक स्ट्राइक पर। ऐसे में अगली गेंद विनय की राइट हैंड और 2 विकेट। सिरकोन से गेंदबाजी करते हुए गेंद को पैटर्नशिप कर दिया है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी, जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। दूसरा लेना चाहते हैं बल्लेबाज, और इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल हो चुका है। 2 रनों के बदले टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 28 रनों पर। धीरे धीरे रनों की संख्या बढ़ती हुई, जीत के कदम आगे बढ़ाती हुई श्री राम बल्लोली टीम। अनंत या उपस्थित है 12 के खिलाड़ी के रूप में, जिनके भी चेहरे पर काफी खुशी है। खुशी होना भी जरूरी है। अपनी टीम जीतती है गांव की तो कहीं ना कहीं खुशी होती है हर चेहरे पर। अभी भी 6 रनों की आवश्यकता। दूसरा ओवर प्रगति पर यह मुकाबला जल्दी खत्म हो जाएगा ऐसा लगता है। शायद इस गेंद को उठाने की कोशिश, गेंद फिर से गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, बिल्कुल एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद गई है। गेंद के पीछे खिलाड़ी, जब तक गेंद को उठाया जाए। 1 रन का मौका, 1 रन के साथ दूसरा रन मुकम्मल हुआ। 2 रनों की बदौलत टीम का स्कोर जाकर पहुंचा है 30 रनों पर। टीम का स्कोर 30 हो चुका है। यह मुकाबला शायद जल्दी खत्म हो जाएगा, जिसमें कोई संदेह नहीं आने वाले। 4 रनों की आवश्यकता।
विनय फिर अपने बॉलिंग मार पर सामने है प्रदीप और इस गेंद को उछालने की कोशिश, फिर से गेंद हवा में, गेंद के कोई खिलाड़ी लैंड हो चुकी है गेंद। जब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया, जब तक गेंद को उठाया जाए, बल्लेबाजों ने दूसरे रन के लिए अपने कदम बढ़ाए। बैक टू बैक 2-2 रन आए हैं। जीता ने 4 का और 6 का पाड़ा पड़ा, इसी में का श्रीराम बलोनी ने 2 का पाड़ा पड़ चुका है और इन दोनों के बदले टीम का स्कोर जाकर पहुंचा है 32 रनों पर। 32 हो चुका है स्कोर। अभी भी आने वाली इस ओवर की शायद एक गेंद शेष होगी मेरे ख्याल से। 2 रनों की आवश्यकता है और इसी के साथ फिर से पार्टनरशिप किया है ये विजयी चौवा और गणेश दादा के चेहरे पर खुशी का वातावरण। इसी के साथ जीती हुई टीम को हार्दिक बधाइयां, हारी हुई टीम है जिनके लिए भी हार्दिक बधाइयां। आप श्रृंखला में हिस्सा लिया, इससे बढ़िया बात क्या हो सकती है। नीलेश पाटिल उमरडे के यहाँ उपस्थित है, जिनका स्वागत करने के लिए मैं दुर्वास महोदय का स्वागत करेंगे। दुर्वास महोदय आ जाइए प्लीज। और यह मुकाबला 2 ओवरों में खत्म हो चुका है। जीती हुई टीम को हार्दिक बधाई। इस रजनी में अपने प्रतियोगिता में भाग लिया है, जिनका तरफ से आपका सबका स्वागत किया जाता है। और श्रीराम बलोली आगे बढ़ती हुई। चला गोविंद संघाला विनंती असेल